वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सहकार इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. यामधील प्रकरण क्रमांक 8 महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत म्हणजे स्वाध्याय दिलेला आहे त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. या प्रकरणावर 1 ते 8 प्रश्न दिलेले आहेत आणि 8 प्रश्नांचे मी 2 व्हिडिओ तयार केले. 1 ते 4 प्रश्नांची उत्तरं असणारा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. तो भाग क्रमांक 1 असं नाव दिलं आहे त्याला. आज आपण भाग क्रमांक 2मध्ये 5, 6, 7 आणि 8 म्हणजे 5 ते 8 या 4 प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक 5 टिपा लिहा. 1. राज्य सहकारी बँकेची कार्ये. 2. राज्य सहकारी बँकेच्या समस्या. 3. राज्य सहकारी बँकेच्या समस्यांवर उपाय. यावर टिपा लिहू आपण. टिपा लिहा. क्रमांक 1. राज्य सहकारी बँकेची कार्ये. उत्तर. राज्य सहकारी बँकेची प्रमुख कार्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. ठेवी स्वीकारणे. राज्य सहकारी बँक आपल्या सभासद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून, कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांकडून, जिल्हा परिषदा, शैक्षणिक संस्था, नगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ठेवी स्वीकारते. 2. सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करणे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्यातील सहकार प्रक्रिया संस्था, सहकारी ग्राहक संस्था, सहकारी खरेदी विक्री संघ, सहकारी गृहनिर्माण संस्था, सहकारी औद्योगिक संस्था इत्यादी सहकारी संस्थांना राज्य सहकारी बँक पतपुरवठा करते. 3. कार्य. कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सहकारी प्रक्रिया उद्योग, राज्यस्तरीय औद्योगिक सहकारी संस्था यांना कर्जपुरवठा केल्यानंतर त्या कर्जाचा विनियोग कशा प्रकारे करतात यावर राज्य सहकारी बँक देखरेख ठेवते. थकबाकीचे प्रमाण मर्यादित ठेवावे म्हणून वेळोवेळी सूचना देते व तज्ज्ञ व्यक्तींकडून सभासद सहकारी संस्थेची तपासणी करते. 4. सहकारी संस्थांच्या कार्यात एकसूत्रता आणणे. सहकारी पतसंस्था, सहकारी प्रक्रिया संस्था, सहकारी बँका, सहकारी ग्राहक संस्थांच्या कार्यामध्ये राज्य सहकारी बँक एकसूत्रता आणते. सहकारी संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करते आणि त्यांची अंमलबजावणी करते. सहकारी संस्थांसाठी धोरणात्मक रूपरेषा ठरवून देण्याचे कार्य ही बँक करते. टिपा लिहा. क्रमांक 2 राज्य सहकारी बँकेच्या समस्या. उत्तर. राज्य सहकारी बँकेच्या काही समस्या पुढीलप्रमाणे आहेत. 1. अपुरे भांडवल. राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या कर्जविषयक मागण्या पूर्ण करण्यासाठी बँकेचे भांडवल अपुरे पडते. राज्य सरकार आणि नाबार्डकडून वारंवार कर्जे घ्यावी लागतात. 2. अपुऱ्या ठेवी. बँकेच्या एकूण उलाढालीच्या मानाने बँकेकडील ठेवीचे प्रमाण कमी आहे. सर्वसामान्य व्यक्तींकडून गोळा होणाऱ्या ठेवींचे प्रमाण अत्यल्प आहे. 3. सदोष कर्ज वाटप पद्धती. राज्य सहकारी बँक ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना व इतर सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करताना राजकीय दबावाखाली विशिष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आणि अर्थक्षम नसणाऱ्या सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करते. अनेक वेळा रिझर्व्ह बँकेच्या आदेशांचे पालन न करता कर्ज वाटप केले जाते. 4. वाढती थकबाकी. सदोष कर्जवाटप, कर्ज वापराकडे दुर्लक्ष, कर्जवसुलीचे अपुरे प्रयत्न, राजकीय दबावामुळे कर्जवसुलीत येणारे अडथळे इत्यादीमुळे थकबाकीचे प्रमाण वाढत आहे. कर्जवसुलीकडे लक्ष न दिल्यामुळे राज्य सहकारी बँकेच्या सभासद संस्था आर्थिक अडचणीत आल्या. टिपा लिहा. क्रमांक 3 राज्य सहकारी बँकेच्या समस्यांवर उपाययोजना. उत्तर. राज्य सहकारी बँकेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढील उपाययोजना उपयुक्त ठरू शकतात. 1. भांडवल उभारणीवर भर. राज्य सहकारी बँकेने भांडवल वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. भाग व कर्जरोखे विक्रीस काढावेत. ठेवी गोळा कराव्यात, त्यामुळे भांडवलात वाढ होईल. 2. ठेवी वाढवणे. राज्य सहकारी बँकेने संस्था व व्यक्ती यांच्यासाठी आकर्षक ठेव योजना तयार कराव्यात. ठेवीदारांना विनाविलंब व तत्पर सेवा देऊन ठेवीत वाढ करावी. ठेवींवर आकर्षक व्याजदर द्यावा.
3. योग्य कर्ज वाटप पद्धती. राज्य सहकारी बँकेने राजकीय प्रभावाला बळी न पडता कर्जे मंजूर करावीत. कर्जाची गरज, परतफेड क्षमता, कागदपत्रांची योग्य छाननी, योग्य तारण इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत. 4. कर्ज वसुलीवर भर. राज्य सहकारी बँकेने कर्ज वसुलीसाठी कडक धोरणांचा अवलंब करावा. थकबाकीदार संस्थांवर कायदेशीर कारवाई करावी. प्रश्न क्रमांक 6. कारणे द्या. 1. राज्य सहकारी बँक ही सहकारी पतपुरवठा रचनेतील सर्वोच्च बँक आहे. 2. राज्यातील सहकारी चळवळीचा विकास राज्य सहकारी बँकेच्या कार्यावर अवलंबून असतो. 3. राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवते. 4. राज्य सहकारी बँक हा सहकार क्षेत्राला नाणे बाजाराशी जोडणारा दुवा आहे. 5. राज्य सहकारी बँकेची थकबाकी ही एक गंभीर समस्या आहे. कारणे लिहा. क्रमांक 1. राज्य सहकारी बँक ही सहकारी पतपुरवठा रचनेतील सर्वोच्च बँक आहे. उत्तर. राज्य सहकारी बँक ही सहकारी पतपुरवठा रचनेतील सर्वोच्च बँक आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी पतपुरवठा रचना त्रिस्तरीय असून तिच्या शिखरस्थानी असलेली राज्य सहकारी बँक राज्यातील सर्वोच्च सहकारी बँक आहे. 2. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तिच्याशी संलग्न असतात. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पतपुरवठा करणे ही राज्य सहकारी बँकेची जबाबदारी असते. 4. राज्य सहकारी बँकेने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांना निधी उपलब्ध करून देते. 5. या निधीचा विनियोग प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था त्यांच्या सभासदांना अल्प व मध्यम मुदतीच्या पतपुरवठ्यासाठी करतात. कारणे लिहा. क्रमांक 2. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कार्यावर राज्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो. उत्तर. कारणे 1. राज्य सहकारी बँक ही सहकारी क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असते. 2. राज्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तिची असते. 3. राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या राज्यस्तरीय संस्था तिच्याशी संलग्न असतात आणि तिच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतात. 4. ग्रामीण विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सहकारी प्रक्रिया संस्था या राज्य सहकारी बँकेशी संलग्न असतात. 5. सहकारी चळवळीच्या विकासाची जबाबदारी विविध सहकारी संस्था राज्य सहकारी बँकेच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली पार पाडतात. कारणे लिहा. क्रमांक 3. राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवते. उत्तर. राज्य सहकारी बँक ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवते. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. राज्य सहकारी बँक ही सहकारी पतपुरवठ्यातील शिखर सर्वोच्च संस्था आहे. 2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ती वित्तपुरवठा करते. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कार्यावर देखरेख ठेवणे ही राज्य सहकारी बँकेची वैधानिक जबाबदारी आहे. 4. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी उपलब्ध असलेल्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग करावा यासाठी राज्य सहकारी बँकेचे नियंत्रण आवश्यक असते. 5. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संघांचा प्रमुख म्हणून राज्य सहकारी बँकेचा अधिकार व जबाबदारी आहे. कारणे लिहा. क्रमांक 4. राज्य सहकारी बँक हा सहकार क्षेत्राला नाणे बाजाराशी जोडणारा दुवा आहे. उत्तर. राज्य सहकारी बँक हा सहकार क्षेत्राला नाणे बाजाराशी जोडणारा दुवा आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था खेड्यात असल्याने त्यांचा नाणे बाजाराशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. 2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या जिल्हा स्तरावर कार्य करीत असल्या तरी नाणे बाजाराशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध येत नाही. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या राज्य सहकारी बँकेशी संलग्न असतात. त्यांना जर अतिरिक्त पतपुरवठ्याची गरज असेल तर त्या राज्य सहकारी बँकेस तो उपलब्ध करून देण्याची विनंती करतात. 4. राज्य सहकारी बँक ही मुंबई शहरात आहे. नाणे बाजारही मुंबई शहरातच आहे. विशिष्ट परिस्थितीत अल्प मुदतीसाठी लागणारे कर्ज राज्य सहकारी बँक नाणे बाजारातून उभे करते. 5. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा अतिरिक्त निधी आणि राखीव निधीची नाणे बाजारात गुंतवणूक करून राज्य सहकारी बँक त्यांना अतिरिक्त नफा उपलब्ध करून देते.
कारणे लिहा. क्रमांक 5. राज्य सहकारी बँकेची थकबाकी ही एक गंभीर समस्या आहे. उत्तर. राज्य सहकारी बँकेची थकबाकी ही एक गंभीर समस्या आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. कर्ज वाटपासंबंधीचे निर्णय संचालक मंडळ घेत असते. त्यातील वजनदार संचालक हे त्यांचे साखर कारखाने, सूतगिरण्या व मोठी भांडवली गरज असणाऱ्या उपक्रमांकडे निधीचा ओघ वळवतात. 2. या मोठ्या संस्था राजकीय दबाव आणून कर्ज वसुलीत अडथळे आणतात आणि त्यामुळे राज्य सहकारी बँकेचे खेळते भांडवल उत्तरोत्तर कमी होत जाते. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्य सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची वेळच्या वेळी परतफेड करीत नाहीत. वाढत्या थकबाकीमुळे खेळत्या भांडवलाचा ओघ आटतो. त्यातून आर्थिक अडचणी उद्भवतात. 4. वाढत्या थकबाकीमुळे संचित तोटा उत्तरोत्तर वाढत जातो आणि राज्य सहकारी बँकेची प्रतिष्ठा कमी होत जाते. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. 1. राज्य सहकारी बँकेची कार्य विशद करा. 2. राज्य सहकारी बँकेच्या समस्या विशद करा. 3. राज्य सहकारी बँकेच्या समस्यांवर उपाय लिहा. आता या प्रश्नांची उत्तरं आणि प्रश्न क्रमांक 5 टिपा लिहा. याची उत्तरं सारखीच आहेत हे ध्यानात ठेवा. फक्त प्रश्नाचं स्वरूप बदलले, उत्तरं सारखी आहेत. प्रश्न 5 आपण आत्ताच घेतलेला आहे. 5 आणि 7 ही दोन्ही प्रश्न एकच आहेत, उत्तरं पण एकच आहेत. प्रश्न शेवटचा आहे 8 दीर्घोत्तरी प्रश्न 8 गुणांच्यासाठी येत असतो. 1. राज्य सहकारी बँकेच्या समस्यावर उपाय सविस्तर लिहा. 2. राज्य सहकारी बँकेची व्याख्या सांगून समस्या स्पष्ट करा. 3. राज्य सहकारी बँकेचा अर्थ सांगून कार्ये स्पष्ट करा. आता सविस्तर आपण उत्तर लिहूया. क्रमांक 1. राज्य सहकारी बँकेच्या समस्यांवर उपाय सविस्तर लिहा. उत्तर. राज्य सहकारी बँक ही राज्यातील सहकारी क्षेत्राची प्रमुख अर्थवाहिनी म्हणून कार्य करते. राज्य सहकारी बँकेच्या समस्यांवर उपाय पुढीलप्रमाणे. 1. भांडवल उभारणीवर भर. राज्य सहकारी बँकेने भांडवल वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे. भाग व कर्जरोखे विक्रीस काढावेत. ठेवी गोळा कराव्यात. त्यामुळे भांडवलात वाढ होईल. 2. आकर्षक ठेवी वाढवणे. राज्य सहकारी बँकेने संस्था व व्यक्ती यांच्यासाठी आकर्षक ठेव योजना तयार कराव्यात. ठेवीदारांना विनाविलंब व तत्पर सेवा देऊन ठेवीत वाढ करावी. ठेवींवर आकर्षक व्याजदर द्यावा. 3. योग्य कर्ज वाटप पद्धती. राज्य सहकारी बँकेने राजकीय प्रभावाला बळी न पडता कर्जे मंजूर करावीत. कर्जाची गरज, परतफेड क्षमता, कागदपत्रांची योग्य छाननी, योग्य तारण इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत. 4. कर्ज वसुलीवर भर. राज्य सहकारी बँकेने कर्ज वसुलीसाठी कडक धोरणांचा अवलंब करावा. थकबाकीदार संस्थांवर कायदेशीर कारवाई करावी. 5. प्रभावी देखरेख व नियंत्रण. राज्य सहकारी बँकेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कार्यावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षित अधिकारी वर्ग नेमावा. कामकाजाची तपासणी करावी. तपासणीमधील दोष दूर केले किंवा नाही याकडे लक्ष द्यावे. 6. योग्य गुंतवणूक. राज्य सहकारी बँकेने गुंतवणूक धोरण काळजीपूर्वक तयार करावे. बँकेने आपल्याकडील भाग भांडवल, राखीव निधी, ठेवी यांची गुंतवणूक योग्य ठिकाणी करावी. 7. कामकाजाचे नियोजन. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची व इतर मोठ्या सहकारी संस्थांची कर्जाची गरज व सहकार क्षेत्राचा विकास यांची पाहणी करून पतपुरवठ्याचे नियोजन करावे. 8. कार्यपद्धतीत सुधारणा. कर्ज मंजूर करताना संस्थांची अर्थक्षमता, प्रकल्प अहवाल, संस्थेच्या प्रगतीची वाटचाल इत्यादी बाबींची सखोल चौकशी करून कर्ज मंजूर करावे. 9. कार्यक्षम व्यवस्थापन. राज्य सहकारी बँकेने आपला कारभार कार्यक्षम होण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व अधिकारी वर्ग नेमावा. कर्मचारी व अधिकारी यांना सेवांतर्गत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी. 10. समतोल विकास. राज्यातील सर्व भागातील सहकारी संस्थांचा समतोल विकास होण्यासाठी समान कर्ज वाटपाचे धोरण अवलंबावे. कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी मुदत निश्चित करावी व मंजूर झालेली कर्ज प्रकरणे त्वरित देण्याची व्यवस्था करावी. दीर्घोत्तरी प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा. क्रमांक 2. राज्य सहकारी बँकेची व्याख्या सांगून समस्या स्पष्ट करा. उत्तर. राज्य सहकारी बँकेची व्याख्या. श्री जे पी नियोगी यांच्या मते राज्य सहकारी बँक म्हणजे राज्यातील सहकारी चळवळीला अर्थपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च बँक होय.
भांडवलाचे एकत्रीकरण करून निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये आवश्यकतेप्रमाणे निधी खेळवून तेथील मागासलेपणा दूर करणे, विकासाला चालना देणे व संपूर्ण राज्यातील सहकारी क्षेत्राचा समतोल विकास घडवून आणणे या उद्देशाने कार्य करणारी शिखर संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय. ब आकडा घेऊ. राज्य सहकारी बँकेच्या समस्या. 1. अपुरे भांडवल. राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या कर्जविषयक मागण्या पूर्ण करण्यासाठी बँकेचे भांडवल अपुरे पडते. राज्य सरकार आणि नाबार्डकडून वारंवार कर्जे घ्यावी लागतात. 2. अपुऱ्या ठेवी. बँकेच्या एकूण उलाढालीच्या मानाने बँकेकडील ठेवींचे प्रमाण कमी आहे. सर्वसामान्य व्यक्तींकडून गोळा होणाऱ्या ठेवींचे प्रमाण अत्यल्प आहे. 3. सदोष कर्ज वाटप पद्धती. राज्य सहकारी बँक ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना व इतर सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करताना राजकीय दबावाखाली विशिष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आणि अर्थक्षम नसणाऱ्या सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करते. अनेक वेळा रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे पालन न करता कर्ज वाटप केले जाते. 4. वाढती थकबाकी. सदोष कर्ज वाटप, कर्ज वापराकडे दुर्लक्ष, कर्ज वसुलीचे अपुरे प्रयत्न, राजकीय दबावामुळे कर्ज वसुलीत येणारे अडथळे इत्यादीमुळे थकबाकीचे प्रमाण वाढत आहे. कर्ज वसुलीकडे लक्ष न दिल्यामुळे राज्य सहकारी बँकेच्या सभासद संस्था आर्थिक अडचणीत आल्या. क्रमांक 5. अपुरी देखरेख व नियंत्रण. राज्य सहकारी बँकेकडे पुरेसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवता येत नाही. तपासणी योग्यरित्या केली जात नाही. 6. अयोग्य गुंतवणूक. राज्य सहकारी बँकेवर सहकारी संस्थांच्या भागभांडवल खरेदीत मोठी गुंतवणूक करण्यासाठी राजकीय दबाव येतो. निधीची अयोग्य गुंतवणूक केल्यामुळे बँक अडचणीत येते. 7. नियोजनाचा अभाव. राज्य सहकारी बँक ही गुंतवणूक व कर्ज पुरवठा यासाठी नियोजनपूर्वक धोरण आखताना दिसत नाही. कर्ज वसुलीचे नियोजन न केल्यामुळे बँकेवर अनिष्ट परिणाम झालेला आहे. 8. मध्यम मुदतीच्या कर्जाकडे दुर्लक्ष. राज्य सहकारी बँकेला नाबार्डकडून कर्ज पुरवठा केला जातो, परंतु ही बँक बऱ्याच वेळा मध्यमकालीन कर्जाची रक्कम पूर्णपणे उचलत नाही. त्यामुळे सभासद संस्थांना मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा होत नाही. 9. सदोष कार्यपद्धती. राज्य सहकारी बँक ही राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दिलेल्या कर्जाच्या वापरावर व वसुलीवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवू शकली नाही. कर्ज वाटपासंबंधीचे निर्णय संचालक मंडळ घेत असते. प्रत्येक संचालक आपल्या भागातील सहकारी संस्थांना अधिकाधिक कर्ज पुरवठा व्हावा म्हणून प्रयत्न करतो. त्यामुळे राज्यात सहकार क्षेत्राचा समतोल विकास होत नाही. 10. अकार्यक्षम व्यवस्थापन. राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापन हे अकार्यक्षम आढळते. अधिकारी वर्गाला पुरेसे ज्ञान व अनुभव नसल्यामुळे आणि कर्मचारी वर्गावर राजकीय दबाव व दडपण असल्यामुळे व्यवस्थापन कार्यक्षम होत नाही. राज्य सहकारी बँकेने वैयक्तिक कर्जे देऊ नयेत असे अभिप्रेत आहे, परंतु राज्य सहकारी बँकेने वैयक्तिक कर्जे दिलेली आहेत. सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न 3. राज्य सहकारी बँकेचा अर्थ सांगून कार्य स्पष्ट करा. उत्तर. अर्थ. सहकारी तत्वावर राज्यातील कृषी व्यवसायाचा सर्वांगीण व समतोल विकास व्हावा म्हणून कृषी पतपुरवठा करणाऱ्या राज्यातील सर्वोच्च सहकारी बँकेला राज्य सहकारी बँक म्हणतात. राज्यातील सहकारी चळवळीचा समतोल विकास घडवून आणणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट असते. राज्यातील सहकारी चळवळ आणि रिझर्व्ह बँक, नाबार्ड यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून जी बँक कार्य करते तिला राज्य सहकारी बँक म्हणतात. राज्यातील सहकारी संस्थांना पतपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च सहकारी संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय. राज्य सहकारी बँकेची कार्ये. 1. ठेवी स्वीकारणे. राज्य सहकारी बँक ही आपल्या सभासद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून, कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांकडून, जिल्हा परिषदा, शैक्षणिक संस्था, नगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ठेवी स्वीकारते. 2. सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्यातील सहकारी प्रक्रिया संस्था, सहकारी ग्राहक संस्था, सहकारी खरेदी विक्री संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, सहकारी औद्योगिक संस्था इत्यादी सहकारी संस्थांना राज्य सहकारी बँक पतपुरवठा करते. 3. कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी प्रक्रिया उद्योग, राज्यस्तरीय औद्योगिक सहकारी संस्था यांना कर्जपुरवठा केल्यानंतर त्या कर्जाचा विनियोग कशा प्रकारे करतात यावर राज्य सहकारी बँक देखरेख ठेवते. थकबाकीचे प्रमाण मर्यादित ठेवावे म्हणून वेळोवेळी सूचना देते व तज्ज्ञ व्यक्तींकडून सभासद सहकारी संस्थेची तपासणी करते. 4. सहकारी संस्थांच्या कार्यात एकसूत्रता आणणे. सहकारी पतसंस्था, सहकारी प्रक्रिया संस्था, सहकारी बँका, सहकारी ग्राहक संस्थांच्या कार्यामध्ये राज्य सहकारी बँक एकसूत्रता आणते. सहकारी संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करते आणि त्यांची अंमलबजावणी करते. सहकारी संस्थांसाठी धोरणात्मक रूपरेषा ठरवून देण्याचे कार्य ही बँक करते. 5. नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करणे. राज्य सहकारी बँक राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व इतर सहकारी संस्थांच्या राखीव निधीची व अतिरिक्त भांडवल रकमेची गुंतवणूक नाणे बाजारात करते. राज्य सहकारी बँक कर्जरोख्यांची खरेदी आणि सरकारी योजनात गुंतवणूक करण्याचे कार्य करते. आर्थिक टंचाईच्या काळात नाणे बाजारातून अल्पमुदतीचे कर्ज काढून जिल्हा मध्यवर्ती बँकांना वाटप करते. शेती व्यवहारातून निर्माण झालेल्या कृषी हुंड्या राज्य सहकारी बँक नाणे बाजारात वटवते. 6. बँकिंग सेवा पुरवणे. राज्य सहकारी बँक आपल्या शाखेमार्फत खातेदारांना व सहकारी संस्थांना धनादेश व हुंड्या वटवणे, एका शाखेकडून दुसऱ्या शाखेकडे पैशाचे स्थानांतर करणे, ड्राफ्ट काढणे इत्यादी सेवा पुरवते. इंटरनेट बँकिंग, टेलिबँकिंग, RTGS, NEFT या बँकिंग सेवा ही बँक पुरवते. 7. ग्रामीण उद्योगांना कर्जपुरवठा करणे. ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, हातमाग उद्योग इत्यादी सहकारी उद्योगांना कर्जपुरवठा करते. ग्रामीण भागातील कुटीरोद्योग व लघु उद्योगांमध्ये भागभांडवल खरेदी करून सुरुवातीच्या कार्यात राज्य सहकारी बँक मोठा वाटा उचलते. 8. कर्जपुरवठ्यात समतोल राखणे. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सांपत्तिक स्थिती सारखी नसते. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पैसा शिल्लक आहे त्या बँकेकडून भांडवलाची टंचाई असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे निधी वळवते आणि ज्या व्यवसायात कर्जाची मागणी जास्त आहे त्या व्यवसायाकडे निधीचा प्रवाह वळवून कर्जपुरवठ्यात समतोल साधण्याचे कार्य राज्य सहकारी बँक करते. 9. शाखा विस्तार करणे. राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. राज्यातील वेगवेगळ्या विभागात प्रादेशिक कार्यालये व बँकेच्या शाखा सुरू केल्या आहेत. बँकेच्या शाखेमार्फत बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 10. राज्य सहकारी चळवळीचे नेतृत्व करणे. राज्य सहकारी बँक ही राज्य सरकारची बँक म्हणून कार्य करते. राज्य सरकारची आर्थिक ध्येय धोरणे राबवणे, राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासासाठी योग्य दिशा देणे, राज्य सरकारला विकासाचे धोरण निश्चित करताना योग्य सल्ला देणे इत्यादी कार्ये राज्य सहकारी बँक करते. धन्यवाद. यानंतर आपण पुढील प्रकरणावरील प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते पाहणार आहोत. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच संगीता भालसिंग या नावाचं टेलिग्राम चॅनलही जॉईन करू शकता. तिथे तुम्ही काही शंका विचारू शकता. महत्त्वाच्या व्हिडिओच्या लिंक, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तिथे तुम्हाला मिळतील. आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.